घातक मेफेनटेरमाइन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तरुणास अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जिममध्ये मसल्स वाढवण्यासाठी वापरण्यात येणारे आणि मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेले मेफेनटेरमाइन सल्फेट हे औषध बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या एका तरुणाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 63,000 रुपये किमतीचे 63 इंजेक्शन बॉटल्स व मोबाईल असा एकूण 73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. प्राथमिक माहिती अनुसार अमोल अशोक पाटील, वय वर्ष 34, राहणार प्रयाग चिखली, तालुका करवीर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो रजपूतवाडी, तालुका करवीर येथील क्रांती लॉजिंग समोर इंजेक्शनची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे यांना गोपनीय सूत्राकडून मिळाली होती. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने सापळा रचत अमोल पाटील याला रंगेहात पकडले व त्याच्या ताब्यातून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेले मेफेनटेरमाइन सल्फेट इंजेक्शनची 63 बॉटल्स व मोबाईल हस्तगत केला. तपासाअंती हे समोर आले आहे की जिम करणाऱ्या तरुणांना कमी मेहनतीत शरीर आकर्षण दिसावे म्हणून हे इंजेक्शन टोचून घेण्याचा प्रकार वाढत आहे. मात्र हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास शरीरावर त्याचा गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो आणि काही वेळा अवयव निकामी होण्याचा धोका देखील निर्माण होतो. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने ही औषधे कुठून आणली व कोणास विक्री केली याचा तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार सत्यजित तानुगडे, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, संतोष बर्गे, गजानन गुरव, प्रदीप पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अरविंद पाटील, राजू कांबळे, योगेश गोसावी यांच्या पथकाने केली.